तुम्हाला माहिती आहे का तुमचा थंबनेल तुमच्या व्हिडिओसाठी किती महत्त्वाचा असतो आणि या थंबनेलवर आपण 2 व्हिडिओज बनवले. एकामध्ये मी पॉलिसी सांगितली आहे थंबनेलची, दुसऱ्यामध्ये सांगितलेलं आहे की थंबनेल कसा बनवायचा. आज मी तुम्हाला सांगणार आहे की सर्चेबल थंबनेल कसा बनवायचा, म्हणजे ज्याच्या कुणाच्याही समोर तुमचा तो थंबनेल जाईल तो तुमच्या थंबनेलवर क्लिक करण्यासाठी प्रवृत्त होईल आणि तुमचा CTR वाढणार आहे. तर त्याच विषयावर आज बोलणार आपण की थंबनेलवर कोणत्या टाईपचं टायटल टाकलं तर आपला थंबनेल क्लिकेबल होतो. तर नमस्कार, मी रीना आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिला पॉइंट सांगते मी तुम्हाला, फर्स्ट पॉइंट त्याच्यामध्येच आलेलं आहे सगळं. फर्स्ट मी बोललेले आहे म्हणजे नंबर हवे आहेत तुम्हाला तुमच्या थंबनेलमध्ये. म्हणजे कोणालाही तुम्ही सांगतात ना की खूप मोठे मोठे युट्यूबरचे तुम्ही बोलताना बघितले असतील शब्द की आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी 5 स्टेप मध्ये सांगणार आहे किंवा 5 अशा गोष्टी सांगणार आहे, तर त्यातल्या 5वी जी गोष्ट आहे ती फार महत्वाची आहे. तेच तुम्हाला तुमच्या थंबनेलवर सांगायचं आहे की 5 अशा गोष्टी ज्यामुळे तुमच्या चॅनलचा ग्रोथ होईल. ठीक आहे. 3 अशा ट्रिक ज्या तुम्ही कधी बघितल्याही नसतील. अशा प्रकारचे टायटल्स तुम्ही सर्च करा, एकत्र करा, विचार करा की तुम्ही तुमच्या त्या व्हिडिओसाठी योग्य असा नंबर असलेला टायटल कशा प्रकारे तयार कराल. तर हा झाला थंबनेल टायटल पार्ट 1 भाग 1 की तुम्हाला तुमच्या टायटल मध्ये नंबर्स अप्लाय करायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इमोशन्स, म्हणजे लोकांना काय आवडतं. आता मी तुम्हाला सांगितलं खूप सारे आपण कंटेंट बघतो की माझा कंटेंट कॉपी केला, तर इमोशन्स जोडले गेले लोकांचे की ह्या एवढ्या कष्ट करतात, ह्यांचा कंटेंट कोणी चोरला असेल, चला पाहूयात. ठीक आहे. तर इमोशन्स मध्ये आपण सांगू शकतो की मी असा विचारही केला नव्हता, माझ्या बरोबरच हे का घडलं, बरोबर ना. आणि खूप लोक आम्ही एवढे दिवस काम करत आहे पण आम्हाला सक्सेस का नाही मिळत आहे. इमोशन्स शो करा तुमच्या थंबनेलमध्ये. तुम्हाला काय वाटतं त्या क्षणी, तुम्ही कोणत्या झोन मध्ये आहात, तुमच्या इमोशनची लेवल काय आहे ते ज्यावेळेस तुम्ही फील करून त्याप्रमाणे एखादं टायटल छानसं शोधाल ना की तुम्हाला आता काय फील होत आहे. म्हणजे एवढं काम करूनही गृहिणीलाच का दोष दिला जातो. गृहिणी कामाची नाहीच आहे का. आम्ही घरातून बाहेर पडत नाही याचा अर्थ असा नाही की आम्ही वर्किंग वुमेनपेक्षा कुठेतरी कमी आहोत. म्हणजे असे इमोशन टच करणारे समोरच्या, म्हणजे जो कोणी पाहत आहे त्याच्या इमोशन्सला हात घालणारे असे तुम्ही थंबनेलचे टायटल लिहायचे आहेत. तर फर्स्ट झालं नंबर्स, सेकंड झालं इमोशन्स. आता थर्ड जो आहे ना तो ऍक्शनवर आहे की ह्या ट्रिकने जर तुम्ही काम केलं, म्हणजे अशी ऍक्शन करा तुम्ही, ह्या ट्रिक अप्लाय करा किंवा ह्या 5 स्टेप्स आहेत त्या फॉलो करा, म्हणजे ऍक्शन घ्या तुम्ही या 5 स्टेप्सवर. ठीक आहे. तर अशा ऍक्शन असलेल्या किंवा एखादी गोष्ट स्टेप बाय स्टेप, म्हणजे ह्या स्टेप्सनी तुम्ही जर गेलात तर तुम्हाला यश लवकर मिळेल. असं स्टेप बाय स्टेप असलेलं लोकांना आवडतं की आपल्याला कोणत्या स्टेप्स घ्यायला हव्या आहेत, नक्की किती स्टेप सांगितलेल्या असतील, अशी क्युरिओसिटी समोरच्याच्या मनात उत्पन्न होते. आणि आता सगळ्यात महत्वाचा आणि मी 14 पॉइंट सांगणार आहे ते म्हणजे सगळ्यात जास्त टायटल चालतात ते असतात नेगेटिव्ह टायटल. म्हणजे ज्याही कुणी नेगेटिव्ह गोष्टी लिहिलेल्या आहेत ना त्यांच्या थंबनेलवर, त्या गोष्टी सगळ्यात जास्त व्हायरल होतात असं मला वाटतं. म्हणजेच काय तर युट्यूबची डार्क रियालिटी. ठीक आहे. जी बाजू ती तुम्ही कधीच बघितलेली नाही आहे. ही गोष्ट आपल्यापासून आजपर्यंत लपवून ठेवली. मोठे युट्यूबर्स हे आपल्याला कधीच सांगत नाहीत. ठीक आहे. आणि कंटेंट कॉपी करणं ही काही कॉपी असू शकते. नेगेटिव्हिटी म्हणजे थोडस निगेटिव्ह त्याला टच दिला तर कळतच आपल्याला. किंवा मी एखाद्या गोष्टीत फेल ठरले, आपण यशस्वी झालेलो असतो पण ते सांगण्यासाठी, ते ऐकण्यासाठी लोकांनी आपल्यापर्यंत यावं तरी लागेल ना. तर सांगू शकता तुम्ही की मी का फेल झाले, मी काय असं चुकीचं केलं. तर निगेटिव्ह गोष्ट आली त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला माहितीये का, किती पॉझिटिव्ह व्हिडिओ बनवा, पॉझिटिव्ह व्हिडिओ बघायला कोणीही येत नाही. काय माहिती काय झालं आहे, आजकाल पॉझिटिव्हिटी कुणाला आवडतच नाहीये. तर निगेटिव्ह जिथे जास्त दिसतं, फ्लॅश होतं, तर आपलं माइंड ऑटोमॅटिकली त्या निगेटिव्ह गोष्टींकडे अट्रॅक्ट होतं. म्हणजे हीच रियालिटी आहे. अप्लाय करून बघा, अप्लाय करायला काय हरकत आहे. कारण मी हा एक्सपिरियन्स घेतलेला आहे की छान छान गोष्टी जेव्हा आपण थंबनेलवर लिहितो त्यावेळेस लोकांना इंटरेस्ट नसतं की हा हेच आहे ना, इट्स ओके. पण ज्यावेळेस आपण काहीतरी निगेटिव्ह असं लिहितो ना तर ते काय असेल असं क्युरिओसिटी तयार होते आणि मग सगळे बघायला येतात.
तर ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. तर ज्या काही 4 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या याच्यामध्ये, एक तर नंबर्स टाकायला सुरुवात करा तुमच्या थंबनेलमध्ये. दुसरं आहे ते इमोशन्स बरोबर जोडा, म्हणजे इमोशनल टच द्या तुमच्या थंबनेलला, की जेणेकरून रिलेट होतील लोक, की हा हे आमच्या बरोबर पण घडलेलं आहे. तिसरं ऍक्शन, म्हणजे स्टेप्स घ्यायला प्रवृत्त करा, की 1 स्टेप, 2 स्टेप, 3 स्टेप, कोणत्या त्या 3 स्टेप असतील ज्या फॉलो केल्यानंतर आम्हाला सक्सेस मिळणार आहे, किंवा त्या कोणत्या ट्रिक्स आहेत 2-3 ज्या आम्ही फॉलो केल्यानंतर ही गोष्ट आम्हाला मिळणार आहे, किंवा कशा प्रकारे ती करायची आहे. तर अशी ऍक्शन दाखवणाऱ्या गोष्टी थंबनेलवर तुम्ही लिहा. आणि सगळ्यात महत्वाची अशी 4थी गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे, 4th वन, की नेगेटिव्ह गोष्टी पाहिजेत आपल्या थंबनेलवर. ठीक आहे. आता अजून एक गोष्ट मी स्किप केली असं मला वाटतंय, 5वी गोष्ट पण ऍड करा याच्यामध्ये. तर 5वी गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची आहे, मी कशी विसरू शकते. तर 5वी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, की तुम्हाला तुमच्या थंबनेलमध्ये क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. क्वेश्चन मार्क ठेवायचा, की काय असेल, का नाही केले, केव्हा होईल, तुम्हाला काय करावं लागेल, असा क्वेश्चन मार्क ठेवल्यानंतर तुमचा तो थंबनेल अधिक क्लिकेबल बनतो. तर ह्याच त्या 5 गोष्टी ज्या मी तुमच्याबरोबर शेअर केला. आय होप की तुम्हाला कळलं असेल की मला ह्या व्हिडिओतून काय सांगायचं होतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्या इतर मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. चला उद्या पुन्हा एकदा भेटूया तशाच एका छानशा कंटेंटमध्ये सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.